नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, प्रत्येक दूध उत्पादकाचा हा एक प्रश्न असतो की दादा गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर तिला जो त्रास होतो तो कशा पद्धतीने कमी करता येईल, जेणेकरून ती म्हैस व्याल्यानंतर किंवा व्यायच्या अगोदर तिचं अंग बाहेर येणे किंवा व्याल्यानंतर अशक्त होणे, कॅल्शियम डाऊन होणे, वारंवार बसणे किंवा तिचं अंग बाहेर येणे, दुधाचं व्यवस्थित रुटीन न लागणे किंवा पानवायसाठी तक्रार करणे, या पद्धतीचे बहुतेक असे प्रश्न असतात ते म्हशीला व्याल्यानंतर 100% उद्भवतात मित्रांनो। त्यासाठी तुम्ही तुमच्या गोट्यावरती जनावरची काळजी कशा प्रकारे घेता असा बहुतेक जणांचा प्रश्न होता। तर मित्रांनो, गाय असतो किंवा म्हैस ती व्यायच्या अगोदर म्हणजे जवळजवळ एक 20-25 दिवस अगोदर तिला तिची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तिला व्याल्यानंतर कोणताच त्रास होणार नाही। तर आपण आपल्या गोट्यावरती काय करतो, तर आपण ही बघू शकता एक नंबरची म्हैस तुम्ही मित्रांनो आपण काल नवीन खरेदी केलेली आहे। तर तिला अजून येण्यासाठी एक 15-20 दिवस अवकाश आहे। तर तिच्यावरती आपण तिला आता गाभण काळातलं कोणतं खाद्य वापरतो, मिनरल मिक्सचर किती प्रमाणात कोणतं वापरतो, तसेच लिक्विड स्वरूपात कोणतं पदार्थ तिला देतो, जेणेकरून तिचा बॉडी मेंटेनन्स व्याल्यानंतर तिची कासाची ठेवत, दुधाची वाढ, तसेच अजून बहुतेक असे आहे ते तिला म्हणजे व्यवस्थित तिचं रुटीन लागणार आहे। त्यावर आपण ही सर्व माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो। तर तुम्ही जर का आपल्या पेजला अजून फॉलो केलं नसेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि लवकरच या म्हशीवरती आपण तो ट्रायल घेणार आहोत आणि आत्ताची म्हशीची कंडिशन आणि व्याल्यानंतर तिच्या कासाची ठेव म्हणजे सर्वांची कंडिशन मी आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा मात्र विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।